नमस्कार मंडळी, झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज आलेलो आहे निमगाव सावामध्ये. बोरी खोडद गट जिल्हा परिषद गट आहे, त्या गटामधले असणारे हे गाव आहे. या हॉटेलमध्ये काही जर मंडळी बसलेली, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. बरीचशी मंडळी हॉटेलमध्ये बसलेली आहे सकाळच्या वेळेला. आपण या गटात कुणाची हवा आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार. काय जिल्हा परिषद गटात कुणाच्या हवा आहे, काय चर्चा आहे एकूण? अचानक विचारलेलं आम्ही इथं हवा वगैरे जाता इकडे पवार साहेबांच्या माध्यमातून बरीच मोठी कामं झालेली आहेत. पक्षाने भरपूर असा मोठा निधी दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निश्चितच संभ्रम आहे की पक्ष निवडायचा की पवार साहेब निवडायचे, आणि त्याच्यामुळं थोड्याशा प्रतिक्रिया देण्यास जड जाते. तर त्याच्यामुळं योग्य तो निर्णय प्रत्येक कार्यकर्ता घेईल. गावात विकास कोणाच्या माध्यमातून झाला तुमच्या? आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील, स्वर्गीय अजितदादा पवार असतील, यांनी आदरणीय पांडुरंगजी पवार साहेबांना ताकद दिली. पक्षाने फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांनी निमगाव सावा गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा परिषद गट असेल, दोन्ही जिल्हा परिषद गट, राजुरी बेल्ला असेल किंवा बोरी कांदळे असेल, या दोन्ही गटांमध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली आहेत. आता अनावधानाने पवार साहेबांना त्या ठिकाणी वेगळा निर्णय घ्यावा लागला, परंतु कुठेतरी आम्हा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निश्चितच हे जड जाते. अजून काही जर मंडळी दिसते, काय परिस्थिती एकूण? या ठिकाणी निमगाव सावाचा जो हा विकास आहे आणि बोरी खोडद जिल्हा परिषद गट आणि राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गट, दोन्ही गटांचा साहेब पदावरती नसताना सुद्धा साहेबांनी विकास केलेला आहे. त्यामुळे साहेबांनी, पांडुरंगजी पवार साहेबांनी, आणि जरी साहेबांच्या सुनेला आता या ठिकाणी तिकीट डावललेलं असलं तरी कविताताई संदीपान पवार या मोठ्या मताधिक्याने विजयी होते. का असं तुम्हाला वाटतंय की ते निवडून? जी विकास कामं केलेली आहेत पांडुरंगजी पवार साहेबांनी, त्या विकास कामाच्या जोरावरती सामान्य माणसं त्यांच्या सुनेच्या पाठीमागे ठाम उभी राहतील. नेमकं काय विकास कामे केली तुमच्या भागात? तळागाळापर्यंत रस्ते केले, त्याच्यानंतर छोटाले त्या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी बंधारे बांधले, त्याच्यानंतर लाईटचा प्रश्न असो, पाणी जिरवण्यासाठी गावामध्ये भव्यदिव्य असं एक मोठं तळं बांधलेलं आहे. कोणाच्या कल्पनेत नव्हतं असं खंडोबाच्या डोंगरावरती त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता त्यांनी त्या ठिकाणी केला. अशी अनेक कामं केलेली आहेत. कामं सांगायचे म्हणलं तर अर्धा तास पुरायचं नाही, एवढी कामं आहेत पांडुरंगजी पवार साहेबांची. एकंदर आता ही लढत कशी होणार आहे तुमच्या गटामध्ये? लढत आता तिरंगी लढत आहे, पण त्यामध्ये कविताताई पवार या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. तुमच्या गावात झालं, पण आसपासच्या गावामध्ये कशी चर्चा चालते याच्यावरती? आणि आसपासच्या गावांची काय एवढी काय आम्हाला कल्पना नाही, पण आहे त्यांना जनमत राहील चांगल्या प्रकारचं.